लाल महालामध्ये शाहिस्तखाना होता आणि ही बातमी माझ्या स्वराज्याचे असणारे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत पोहोचली। छत्रपतींना मुठभर मावळ्या घेऊन शाहिस्तेखानावर हल्ला चढवलेला आहे। निद्र अवस्थेत असताना शाहिस्तेखान झोपलेल्या अवस्थेमध्ये घोड्याच्या आवाजाने जागा झालेला आहे आणि जागा झालेला शाहिस्तेखान धावू लागलेला आहे त्या लाल महालातून। लाल महालातून धावत असताना उड्या मारत असताना कुठेतरी का होईना छत्रपती आतमध्ये आलेले आहेत। छत्रपतींच्या बरोबर मुठभर मावळे आलेले आहेत आणि त्या मावळ्यांच्या सानिध्यामध्ये माझ्या छत्रपतींना जगदंब्याचा आशीर्वाद म्हणून जी तलवार मिळाली होती ती तलवार काढलेली आणि तलवारीचा वार केल्याबरोबर त्या शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली। धावपळ झाली, अवस्था बिकट झाली। छत्रपती निघून गेले, मावळे निघून गेले आणि मग मात्र तो प्रसंग फार महत्वाचा आहे। त्याच राजवाड्यामध्ये त्या शाहिस्तेखानाची असणारी धर्मपत्नी अर्धांगिनी धावत धावत शाहिस्तेखानाकडे आली। अजी सुनते हो, क्या हो? क्या बात हुई? घबराहट से बात कर रहे था। क्या हुआ? अजी 16-17 साल की लड़की है शाहिस्तेखानाची, 17-18 वर्षाची मुलगी आहे। 17-18 वर्षाची मुलगी सापडत नाही, धावत गेलेली आहे। शाहिस्तेखानाला सांगते, काय सांगते? अजी सुनते हो, अपनी लड़की नहीं मिल रही है, लड़की नहीं मिल रही, देख किधर किधर बैठी होगी, देख सब जगह ढूंढा लेकिन लड़की नहीं मिल रही है। जब हे शब्द त्या शाहिस्तेखानाच्या कानावर पडले आणि त्याच वेळेस त्या शाहिस्तेखानाची बायकोच्या मुखातून शब्द निघाले, अजी सुनते हो, वो शिवाजी आया था, शिवाजी, उसके मावळे आए थे, अगर वो शिवाजी के मावळे उसे उठा के लेके गए होंगे तो। तेवढ्या क्षणामध्ये शाहिस्तेखानाच्या मुखातले शब्द आहेत महाराज। शाहिस्तेखान मला, अजी बेगम, ये जो शिवाजी है ना, शिवाजी, ये शिवाजी का जो स्वराज्य है, स्वराज्य, ये स्वराज्य में औरत को मां का दर्जा दिया जाता है, मां का दर्जा। और एक बात सुन ले, अगर तेरे बेटी को उठा के भी लेके गए होंगे ना तो कसम परवतिगार की उसका बाल भी बाका नहीं होगा, क्योंकि वो शिवाजी है। अरे ऐसा राजा होने नहीं।